मशीन लर्निंग हे शब्द ऐकले की अनेकांना काहीतरी खूप क्लिष्ट, अवघड, मोठमोठे कम्प्युटर्स आणि कोडर्स डोळ्यासमोर येतात. हां, पण खरं तर ही एक खूप मजेशीर गोष्ट आहे. विचार करा, जर आपण एखाद्या मशीनला डेटा देऊन माणसांप्रमाणे विचार करायला आणि अंदाज बांधायला शिकू शकलो तर? अगदी. आणि गंमत म्हणजे हे आपण रोज अनुभवत असतो. आपल्याला कळतही नाही. आज आपण नेमकं हेच करणार आहोत. पडल्यामागची ही जादू कशी काम करते हे स्वतः करून पाहणार आहोत. अच्छा. आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नमधील एक सोपं आणि मजेशीर एक्सरसाइज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यासाठी कोणतेही म्हणजे काहीही पूर्वज्ञान किंवा मोठं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची गरज नाही. उत्तम. म्हणजे आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश आहे मशीन लर्निंगच्या जगातलं आपलं पहिलं पाऊल टाकणं. आपण एका साध्या वेब ॲप्लिकेशनवर 3 वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स तयार करणार आहोत. पण मला वाटतं हे फक्त करून पाहणं नसेल, नाही. तर आपण एका प्रवासावर निघालो आहोत. बरोबर. हा एका प्रवासासारखाच आहे. आपण सुरुवात करणार आहोत अशा प्रश्नांपासून ज्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. म्हणजे एका आकड्याचा अंदाज लावण्यापासून. याला म्हणतात रिग्रेशन. रिग्रेशन. मग आपण थोडं पुढे जाऊन गोष्टींना त्यांच्या ठरलेल्या गटांमध्ये विभागण्याचा प्रयत्न करू, ज्याला क्लासिफिकेशन म्हणतात. आणि शेवटी आपण अशा ठिकाणी पोहोचू जिथे आपल्याला उत्तरच माहिती नाहीये आणि आपण मशीनला सांगणार आहोत, तुझे ह्या डेटामधले छुपे गट शोधून काढ. वाह. याला क्लस्टरिंग म्हणतात. म्हणजे ज्ञात उत्तरांकडून अज्ञात नमुने शोधण्याकडे जाणारा प्रवास. मला आवडली ही कल्पना. चला तर मग या मशीन लर्निंगच्या प्रवासाला सुरुवात करूया. पहिला थांबा, रिग्रेशन. चला सुरुवात करूया रिग्रेशन मॉडेलने. सोप्या भाषेत सांगायचं तर हे मॉडेल एका आकड्याचा अंदाज लावतं. उदाहरणार्थ, उद्या तापमान किती असेल किंवा घराची किंमत किती असेल. या एक्सरसाइजमध्ये आपण एक खूपच मजेशीर अंदाज लावणार आहोत. हवामानानुसार आईस्क्रीम किती विकले जातील. हो. आणि यासाठी आपण icecream.csv नावाची एक फाईल वापरणार आहोत. यात जुना डेटा आहे, म्हणजे कोणत्या दिवशी, किती तापमान असताना, किती पाऊस पडल्यावर, किती आईस्क्रीम विकले गेले होते. हा सगळा ऐतिहासिक डेटा आपल्या मॉडेलचा शिक्षक असणार आहे. तो या डेटामधून शिकणार आहे. ठीक आहे. तर पहिला टप्पा आहे ML लाईट नावाच्या वेब ॲपवर जाऊन रिग्रेशन हा पर्याय निवडणे आणि ही आईस्क्रीमची फाईल अपलोड करणे. हो. हे ॲप ak.ml लाईट या लिंकवर सहज उपलब्ध आहे. फाईल अपलोड केल्यावर आपल्याला त्यातील डेटा कसा दिसतो याचा एक छोटा प्रिव्ह्यू पण मिळतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग येतो, ट्रेनिंगची सेटिंग. म्हणजे आपण मशीनला काय शिकवायचं आहे हे ठरवणं. इथे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक, टार्गेट कॉलम, म्हणजे आपल्याला कशाचा अंदाज लावायचा आहे, आपलं उत्तर काय हवंय. या उदाहरणात ते आहे आईस्क्रीम सोल्ड. आणि दुसरी गोष्ट असणार फीचर्स, म्हणजे अंदाज लावण्यासाठी कोणती माहिती वापरायची, जसे की तापमान, पाऊस, आठवड्याचा वार इत्यादी. पण आपल्या सोर्स मटेरियलमध्ये एक महत्त्वाची सूचना आहे की आपण डेट म्हणजे तारीख हा पर्याय काढून टाकणार आहोत. बरोबर. हे थोडं विचित्र वाटतंय. तारीख सर महत्त्वाची असायला हवी ना? खूप चांगला प्रश्न आहे. आणि सर्वसाधारणपणे आपल्याला वाटेल की तारीख महत्त्वाची आहे. पण मशीनच्या दृष्टिकोनातून विचार करूया. ठीक आहे. प्रत्येक तारीख ही एकमेव असते. ती पुन्हा येत नाही. 15 मे 2023 ही तारीख, ती पुन्हा कधीच येणार नाही. त्यामुळे मशीन 15 मे या तारखेवरून काहीच शिकू शकत नाही. अच्छा. पण त्या दिवशी तापमान किती होतं, तो दिवस शुक्रवार होता की रविवार, पाऊस पडला होता का, ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा येऊ शकतात. बरोबर. त्यामुळे मशीन या पॅटर्नमधून शिकू शकतं. जसं की जेव्हा तापमान जास्त असतं आणि दिवस रविवार असतो तेव्हा विक्री वाढते. तारखेपेक्षा त्या दिवसाची वैशिष्ट्ये जास्त महत्त्वाची आहेत. अच्छा, समजलं. म्हणजे आपण ती माहिती वापरतो जी पुन्हा पुन्हा येऊ शकते आणि जिचा विक्रीवर थेट परिणाम होऊ शकतो. ठीक आहे. पुढची पायरी आहे ट्रेनिंग टेस्टिंग स्प्लिट. इथे डेटाची विभागणी करायला सांगितली आहे. पण थांबा, आपल्याकडे जेवढा डेटा आहे तो सगळ्याच्या सगळ्या मशीनला शिकण्यासाठी दिला तर ते जास्त हुशार नाही का होणार? आपण डेटा का वाया घालवायचा? हा एक खूप सामान्य आणि योग्य प्रश्न आहे. याला परीक्षेच्या तयारीच्या उदाहरणाने समजावून घेऊ. सांगा. समजा तुमच्याकडे परीक्षेसाठी 100 प्रश्नांचा संच आहे. तुम्ही जर ते सगळे 100 प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाठ केलीत तर तुम्हाला वाटेल की तुमची तयारी झाली. हो. पण जर परीक्षेत याच 100 पैकी प्रश्न आले तर तुम्ही उत्तरं द्याल. पण थोडा जरी वेगळा प्रश्न आला तर गोंधळून जाऊ. बरोबर, तुम्ही गोंधळून जाल.
याला पाठ करणे म्हणतात, शिकणे नाही. बरोबर. मशीनचंही तसंच आहे. आपण त्याला 80% डेटा शिकण्यासाठी देतो, म्हणजे ट्रेनिंग डेटा. आणि उरलेला 20%? आणि उरलेला 20% डेटा बाजूला ठेवतो, जो त्याला कधीच दाखवला जात नाही. तो झाला टेस्टिंग डेटा. जेव्हा मशीन त्या 80% डेटामधून शिकून तयार होतं, तेव्हा आपण या 20% नवीन प्रश्नांवर त्याची परीक्षा घेतो. अच्छा. जर त्याने या नवीन प्रश्नांची ही बरोबर उत्तरं दिली, तर याचा अर्थ ते खरंच शिकलं आहे. त्याने फक्त उत्तरं पाठ केलेली नाहीत. वा, हे खूपच छान समजावलं. म्हणजे आपण मॉडेलची खरी परीक्षा घेत आहोत. ठीक आहे, मग आपण ट्रेन बटन दाबतो. हो, ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर आपल्याला रिझल्ट दिसतात. एका आलेखात आपलं मॉडेल किती अचूक आहे हे दिसतं. जर अंदाजित आणि प्रत्यक्ष विक्रीचे आकडे जवळपास सारखे असतील तर तो आलेख एका सरळ रेषेसारखा दिसतो. पण समजा ती रेषा सरळ आलीच नाही तर, म्हणजे ठिपके सगळीकडे विखुरलेले दिसले तर, याचा अर्थ मशीन खराब झालाय का? नाही नाही, अजिबात नाही. उलट एक खराब मॉडेल आपल्याला चांगल्या मॉडेलपेक्षा जास्त शिकवतं. असं? हो. जर आलेख विखुरलेला असेल तर याचा अर्थ असा की आपण जी माहिती, म्हणजे फीचर्स दिली आहे, ती अंदाज लावण्यासाठी पुरेशी नाही. अच्छा. कदाचित आईस्क्रीमच्या विक्रीवर फक्त तापमान आणि पावसाचा नाही, तर त्या दिवशी सुट्टी आहे का, जवळच्या शाळेत काही कार्यक्रम आहे का, किंवा प्रतिस्पर्धी कंपनीने काही ऑफर दिली आहे का, अशा अनेक गोष्टींचा परिणाम होत असेल. म्हणजे आपल्याला अजून चांगला डेटा शोधण्याची गरज आहे, हे कळतं. म्हणजे वाईट निकाल हा सुद्धा एक प्रकारचा निकालच आहे, जो आपल्याला योग्य दिशेने जायला मदत करतो. अगदी. आणि शेवटी आपण टेस्ट मॉडेल या पेजवर जाऊन नवीन माहिती देऊन भविष्याचा अंदाज लावू शकतो. जसं की दिवस शुक्रवार आहे, महिना मे आहे, तापमान 72.3 डिग्री आहे, तर सांगा किती आईस्क्रीम विकले जातील, आणि मॉडेल आपल्याला एक आकडा देतं. हे खरंच खूप प्रभावी आहे. हो. आणि यामागचा खरा इन्साईट हा नाही की आपल्याला एक आकडा मिळाला, तर खरा इन्साईट हा आहे की आपण तापमान आणि विक्री यांच्यातील संबंधाला एका गणितीय मॉडेलमध्ये पकडलंय. आता आपण विचारू शकतो की तापमान 1 डिग्रीने वाढल्यास विक्रीवर किती परिणाम होतो. हे व्यवसायासाठी खूप महत्वाचं ठरतं. आता आईस्क्रीमचा अंदाज लावणं म्हणजे एका आकड्यापर्यंत पोहोचणं होतं. पण समजा आपल्याला आकडा नकोय, तर एखाद्या गोष्टीला एका गटात टाकायचंय. जसं की आलेला ईमेल स्पॅम आहे की नॉट स्पॅम. हे तर वेगळ्या प्रकारचं आव्हान वाटतंय. मशीन लर्निंग हे कसं हाताळतं? अगदी बरोबर. आणि इथेच आपण आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्यावर येतो, क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन हे म्हणजे गोष्टींना त्यांच्या ठरलेल्या गटात किंवा क्लासमध्ये विभागणे. आणि यासाठी आपल्याकडे एक मजेशीर उदाहरण आहे, पेंग्विन. पेंग्विन? आपण पेंग्विनच्या शरीराच्या मापावरून त्याची जात ओळखणार आहोत. अडेली, जेंटू की चिनस्ट्रॅप. उत्तम. यासाठी आपण penguins.csv ही फाईल वापरणार आहोत, ज्यात पेंग्विनच्या चोचीची लांबी, पंखांची लांबी, वजन अशी माहिती आहे. प्रक्रिया जवळपास सारखीच असणार असं मला वाटते. हो. ML लाईट ॲपवर क्लासिफिकेशन निवडून पेंग्विनची फाईल अपलोड करायची. अगदी. आणि आता तुम्ही अंदाज लावू शकता का की टार्गेट कॉलम आणि फीचर्स काय असतील? मला वाटतं मी सांगू शकेन. सांगा. आपलं लक्ष आहे पेंग्विनची जात ओळखणं. त्यामुळे टार्गेट कॉलम असणार स्पीशीज. बरोबर. आणि जात ओळखण्यासाठी आपण त्याच्या शरीराची मापं वापरणार आहोत. त्यामुळे चोचीची लांबी, पंखांची लांबी, वजन, हे सगळे झाले फीचर्स. बरोबर? एकदम बरोबर. तुम्ही आता मशीन ट्रेनर सारखा विचार करायला लागला आहात. हां. आपण मॉडेलला सांगतोय की हे बघ, या मापांचा संबंध ह्या जातीशी आहे, आता तू हा पॅटर्न शिक. मशीन मग असं काहीतरी लॉजिक तयार करतं की जर पंख खूप लांब आणि वजन जास्त असेल तर तो जेंटू पेंग्विन असण्याची शक्यता जास्त आहे. ट्रेनिंग झाल्यावर रिझल्टमध्ये गमतीशीर गोष्ट दिसते, कन्फ्युजन मॅट्रिक्स. नावावरून वाटतं की हे काहीतरी गोंधळात टाकणारा असणार आहे. नावाच्या अगदी उलट हे गोंधळ दूर करणारं एक साधन आहे. समजा मॉडेलने 95% अचूकता दाखवली. हे ऐकायला खूप छान वाटतं. हो, खूपच. पण ते 5% चुका कुठे आणि कशा करतंय हे समजणं जास्त महत्वाचं आहे. कन्फ्युजन मॅट्रिक्स हेच दाखवतं. अच्छा, म्हणजे मॉडेलचं रिपोर्ट कार्ड आहे. ते आपल्याला फक्त एकूण गुण नाही सांगत, तर कोणत्या विषयात ते कच्चं आहे हे पण सांगतं. परफेक्ट. एकदम परफेक्ट शब्द वापरला. हा एक सोपा तक्ता आहे जो दाखवतो की मॉडेल किती वेळा बरोबर होतं आणि किती वेळा कन्फ्यूज झालं.
उदाहरणार्थ तक्त्यात दिसेल की 50 अडेली पेंग्विनला मॉडेलने बरोबर अडेली म्हणून ओळखलं, पण 2 जेंटू पेंग्विनला चुकून अडेली समजलं अच्छा. आणि एकाही चिनस्ट्रॅप पेंग्विनला अडेली नाही समजलं. अरे वा, म्हणजे आता कळलं. मॉडेल अडेली आणि जेंटू पेंग्विनमध्ये थोडं गोंधळतंय, पण चिनस्ट्रॅपला ते अचूक ओळखते. ही माहिती तर फक्त 95% आकड्यापेक्षा खूपच जास्त उपयुक्त आहे. यावरून आपल्याला कळतं की कोणत्या 2 जातींमध्ये जास्त साम्य आहे. मग आपण टेस्ट मॉडेल पेजवर जाऊन नवीन पेंग्विनची मोजमापं टाकून त्याची जात ओळखायला सांगू शकतो. बरोबर. आणि ते आपल्याला 0, 1 किंवा 2 असा एक नंबर देतं, कारण मशीन नंबर्सच्या भाषेत काम करतं. अच्छा. इथे 0 म्हणजे अडेली, 1 म्हणजे जेंटू आणि 2 म्हणजे चिनस्ट्रॅप. याचा उपयोग वैद्यकीय निदानात, म्हणजे एखादा ट्यूमर घातक आहे की नाही, किंवा बँकेत एखादा कर्ज बुडण्याची शक्यता आहे की नाही, अशा अनेक गंभीर ठिकाणी होतो. ठीक आहे. तर आपण आकड्यांचा अंदाज लावला, नंतर ठरलेल्या गटांमध्ये विभागणी केली. पण आता मला एक प्रश्न पडलाय. विचारा. समजा आपल्याकडे पेंग्विनचा डेटा आहे, पण त्यात त्यांच्या जातीचं, स्पीशीज हे लेबलच नाहीये. आपल्याकडे फक्त त्यांची मापं आहेत. अशा वेळी मशीन काय करेल? आपण त्याला काय ओळखायला सांगणार, जेव्हा आपल्यालाच गट माहिती नाहीत? अप्रतिम प्रश्न. आणि हा प्रश्न आपल्याला आपल्या प्रवासाच्या 3ऱ्या आणि सर्वात रोमांचक टप्प्यावर घेऊन जातो, क्लस्टरिंग. क्लस्टरिंग? इथे आपल्याकडे आधीपासून ठरलेले गट नसतात. आपण मशीनला फक्त डेटा देतो आणि सांगतो की यातील सारखेपणा ओळखून नैसर्गिक गट तू स्वतः तयार कर. म्हणजे आपण मशीनला उत्तरं नाही, तर फक्त एक कोडे देत आहोत. हे तर खूपच भारी आहे. हो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे एका दुकानात येणाऱ्या ग्राहकांचे त्यांच्या खरेदीच्या सवयीनुसार गट पाडणे. यासाठी आपण customers.csv फाईल वापरणार आहोत. यात ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींबद्दल माहिती आहे. ते किती वेळा खरेदी करतात, ॲव्हरेज फ्रिक्वेन्सी, आणि प्रत्येक वेळी सरासरी किती खर्च करतात, ॲव्हरेज स्पेंड. यात ग्राहक चांगला आहे किंवा ग्राहक वाईट आहे असं कोणतंही लेबल नाहीये. ठीक आहे. मग आपण ML लाईटमध्ये क्लस्टरिंग निवडून ही फाईल अपलोड करणार. फीचर्स म्हणून ॲव्हरेज स्पेंड आणि ॲव्हरेज फ्रिक्वेन्सी निवडणार. पण इथे तर टार्गेट कॉलम निवडायला पर्यायच नाहीये. नाही, कारण इथे कोणतंही ठरलेलं टार्गेट नाहीये. पण एक विशेष गोष्ट आहे, ट्रेनिंग सेटिंगमध्ये आपल्याला क्लस्टर्सची संख्या विचारली जाते. आपण ती ऑटोमॅटिकवर सेट करणार आहोत. ऑटोमॅटिक? हो. म्हणजे मशीन स्वतः डेटाचं विश्लेषण करून ठरवेल की या डेटामध्ये किती नैसर्गिक गट तयार होऊ शकतात, 2, 3 की 4. म्हणजे आपण मशीनला पूर्ण स्वातंत्र्य देत आहोत. हे तर खूपच उत्सुकता वाढवणार आहे. ट्रेनिंग झाल्यावर काय दिसतं? रिझल्टमध्ये एक स्कॅटर प्लॉट दिसतो. हा एक ग्राफ असतो ज्यात प्रत्येक ग्राहक एका ठिपक्याने दाखवलेला असतो आणि मशीनने तयार केलेले गट वेगवेगळ्या रंगात स्पष्टपणे दिसतात. तुम्हाला अचानक काही पॅटर्न्स दिसू लागतील जे आधी कधी दिसले नव्हते. उदाहरणार्थ तुम्हाला एक गट दिसेल जो खूप वेळा खरेदी करतो पण प्रत्येक वेळी कमी खर्च करतो. हे कदाचित रोज किराणा सामान घेणारे ग्राहक असतील. दुसरा गट दिसेल जो कधीतरीच खरेदी करतो पण प्रत्येक वेळी भरपूर खर्च करतो. हे सणासुदीला किंवा वाढदिवसाला खरेदी करणारे ग्राहक असू शकतात. अच्छा. आणि तिसरा गट असेल जो मध्यम प्रमाणात खरेदी आणि खर्च करतो. असे नैसर्गिक गट आपल्याला दिसू लागतात जे आपण आधी कधी विचारही केला नव्हता. मी एकदा माझ्या म्युझिक लायब्ररीवर हे चालवलं होतं आणि त्याने लेट नाईट कोडिंग नावाचा एक गट तयार केला होता. ज्यात शांत आणि वेगवान संगीत होतं, जो माझा एक छुपा पॅटर्न होता. हे तर भन्नाट आहे. म्हणजे क्लस्टरिंग आपल्याला अशा गोष्टी दाखवतं ज्या आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. आणि शेवटी आपण नवीन ग्राहकाचा डेटा टाकून पाहू शकतो की तो कोणत्या गटात मोडतो. बरोबर. यामुळे कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांना समजून घ्यायला आणि त्यांना योग्य ऑफर्स द्यायला मदत होते. हाय व्हॅल्यू ग्राहकांना वेगळ्या ऑफर्स, तर फ्रिक्वेंट ग्राहकांना वेगळ्या. तर आज आपण फक्त काही मिनिटात मशीन लर्निंगचे 3 महत्त्वाचे प्रकार केवळ समजूनच नाही घेतले, तर प्रत्यक्ष करूनही पाहिले. आपण आकड्यांचा अंदाज लावला, रिग्रेशन, गोष्टींना गटात विभागलं, क्लासिफिकेशन, आणि शेवटी लपलेले गट शोधून काढले, क्लस्टरिंग. आणि हे लक्षात ठेवायला हवं की आपण जे ML लाईट टूल वापरलं ते शिकण्यासाठी खूप साधं आणि सोपं आहे. पण त्यामागे सायकिट लर्न सारखे शक्तिशाली अल्गोरिदम काम करत होते, जे व्यावसायिक डेटा सायंटिस्ट वापरतात. अच्छा. खऱ्या जगात मोठमोठ्या कंपन्या मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर मशीन लर्निंग सारखे मोठे आणि अधिक शक्तिशाली प्लॅटफॉर्म वापरतात, जिथे प्रचंड मोठ्या डेटावर काम केलं जातं. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट झाली की मशीन लर्निंग ही काही जादू नाही. ती डेटा, गणित आणि लॉजिकवर आधारित एक शक्तिशाली पद्धत आहे.
आणि मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे चुकीचे निकाल किंवा अनपेक्षित गट हे सुद्धा खूप मौल्यवान असतात. बरोबर. ते आपल्याला आपल्या डेटाबद्दल आणि जगाबद्दल नवीन काहीतरी शिकवतात. अगदी बरोबर. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आज आपण पाहिलं की मशीन डेटामधले पॅटर्न शोधतं, पण आपण माणसंही हेच करत असतो. खरंय. आपण लोकांच्या चेहऱ्यावरून त्यांचे मूड ओळखतो, ढग पाहून पावसाचा अंदाज लावतो. आपल्या रोजच्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत जिथे आपल्याला नकळतपणे असे मॉडेल्स मदत करत असतील? जसं की ऑनलाईन शॉपिंगच्या शिफारसी किंवा स्पॅम फिल्टर. हो, हे तर झाले, पण त्या पलीकडे विचार करा, तुम्ही जेव्हा गाडी चालवताना नकाशा वापरता तेव्हा तो तुम्हाला ट्रॅफिकचा अंदाज कसा देतो? बरोबर. किंवा तुम्ही एखादं गाणं ऐकल्यावर पुढचं गाणं तुमच्या आवडीचं कसं लागतं? या सगळ्या मागे असे छोटे मोठे मॉडेल्स आहेत जे आपल्या जगाला अधिक सोपं आणि कधीकधी अधिक आश्चर्यकारक बनवत आहेत. यावर नक्की विचार करा.